श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तरकांडाचा 87वा सर्ग वाचूया. त्यानंतर रात्र निघून गेल्यावर जेव्हा सकाळ झाली तेव्हा विशाल वक्षस्थळे असलेले महायशस्वी कमलनयन श्री रामचंद्र पुरोहितांना म्हणाले, माझ्या अग्निहोत्राचा प्रज्वलित अग्नी ब्राह्मणांसह आघाडीला असावा. महाप्रयाणाच्या मार्गावर या यात्रेच्या वेळी माझ्या वाजपेय यज्ञाचं सुंदर छत्र देखील असावं. त्यांनी अशा प्रकारे आज्ञा दिल्यावर तेजस्वी वसिष्ठ मुनींनी महाप्रस्थान काळासाठी उचित अशा समस्त धार्मिक क्रियांचे विधिपूर्वक पूर्णपणे अनुष्ठान केले. मग भगवान श्रीराम सूक्ष्म वस्त्र धारण करून दोन्ही हातात कुश गवत घेऊन परब्रह्माचे प्रतिपादन करणाऱ्या वेद मंत्रांचे उच्चारण करीत शरयू नदीच्या तटावर निघाले. त्यावेळी ते वेद पाठाशिवाय कोठे कोणाशी आणि काहीही बोलत नव्हते. चालण्या व्यतिरिक्त त्यांच्यामध्ये इतर कोणतीही हालचाल दिसत नव्हती. तसेच ते लौकिक सुखाचा परित्याग करून दैदिप्यमान सूर्याप्रमाणे प्रकाशित होत घरातून निघाले आणि गंतव्य पथावर वाटचाल करीत होते. भगवान श्रीरामांच्या उजव्या बाजूला कमळे हातात घेतलेली श्रीदेवी उपस्थित होती. वामभागी भूदेवी विराजमान झालेली होती. तसेच त्यांच्या पुढे त्यांची संहार शक्ती चालत होती. नाना प्रकारचे बाण, विशाल तसंच उत्तम धनुष्ये तसेच इतर शस्त्रास्त्रे सर्व पुरुष शरीर धारण करून भगवानांबरोबर निघाली. चारी वेद ब्राह्मणाचे रूप धारण करून चालत होते. सर्वांचे रक्षण करणारी गायत्री देवी, ओंकार आणि वषटकार सर्व भक्तिभावाने श्रीरामांचे अनुयायी झाले होते. महात्मा ऋषी तसेच सर्व ब्राह्मण देखील ब्रह्मलोकाच्या उघडलेल्या द्वाराप्रमाणे असलेल्या परमात्मा श्रीरामांच्या मागे मागे गेले. अंतपुरातल्या स्त्रिया देखील बालक, वृद्ध, दासी, खोजे आणि सेवकांसह शरयू तटाकडे जाताना श्रीरामांच्या मागे मागे निघाल्या. भरत आणि शत्रुघ्न अंतपुरातल्या स्त्रियांसह आपल्या आश्रय स्वरूप भगवान श्रीरामांच्या अग्निहोत्रासह जाणाऱ्या राघवेंद्रांच्या पाठीमागे निघाले. ते सर्व महामनस्वी श्रेष्ठ पुरुष तसेच ब्राह्मण अग्निहोत्राचा अग्नी तसेच स्त्री पुरुषांसह या महायात्रेत सामील होऊन परमबुद्धिमान श्री रघुनाथांचे अनुगमन करीत होते. समस्त मंत्री आणि भृत्य वर्ग देखील आपले पुत्र, पशु, बंधू तसेच अनुचरांसह हर्षपूर्वक श्रीरामांच्या मागे मागे जात होते. धष्टपुष्ट माणसांनी भरलेले समस्त प्रजाजन श्री रघुनाथांच्या गुणांवर मुग्ध होते. म्हणून ते स्त्री, पुरुष, पशुपक्षी तसेच बंधू बांधवांसह त्या महायात्रेत श्रीरामांचे अनुगामी झाले. त्या सर्वांच्या हृदयात प्रसन्नपणा होता आणि ते सर्व पापरहित होते. सर्व धष्टपुष्ट वानरगण देखील स्नान करून मोठ्या आनंदाने आरोळ्या ठोकीत भगवान श्रीरामांबरोबर जात होते. तो सर्व समुदाय देखील श्रीरामांचा भक्तगण होता. त्यांच्यातला कोणीही असा नव्हता की जो दीन, दुःखी अथवा लज्जित होता. तेथे एकत्र झालेल्या सर्व लोकांच्या हृदयात महान हर्ष पसरला होता आणि अशा प्रकारे तो जनसमुदाय अत्यंत आश्चर्यजनक वाटत होता. जनपदातल्या लोकांपैकी जे श्रीरामांची यात्रा पाहण्यासाठी आले होते ते देखील हा सोहळा पाहताच भगवानांसह स्वर्गलोकी जाण्यास सिद्ध झाले. अस्वले, वानर, राक्षस, पौरवासी मोठ्या भक्तिभावाने श्रीरामचंद्रांच्या मागे मागे एकाग्रचित्त होऊन निघाले होते. अयोध्येत
जे अदृश्य प्राणी राहत होते ते देखील स्वर्गारोहण करण्यासाठी उद्युक्त होऊन श्री रघुनाथांच्या मागे मागे निघाले. चराचर प्राण्यांपैकी जे जे रघुनाथांना जाताना पाहत होते ते सर्व त्या यात्रेत त्यांच्या मागे मागे जात होते. त्यावेळी त्या अयोध्येत श्वास घेणारा कोणी लहानात लहान प्राणी देखील मागे राहिलेला दिसत नव्हता. तिर्यक योनीतले सर्व जीव देखील श्रीरामांविषयी भक्तिभाव बाळगून त्यांच्या मागे मागे जात राहिले. इथे 87वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 88वा सर्ग वाचूया. धन्यवाद. जय जय श्रीराम.